महायुतीला राक्षसी बहुमत मिळावं असं महाराष्ट्रात चित्र नव्हतं असं असीम सरोदे म्हणाले आहेत। लोक शंका उपस्थित करतायत, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे असं सरोदेंनी म्हटलं। महायुतीच्या विजयानंतर वकील असीम सरोदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। की काय याचिका असणार आहे आणि कशाच्या मुद्द्यावर तुम्ही ही याचिका करणार आहात? हा जो निकाल आहे हा पूर्णपणे अनाकलनीय अविश्वसनीय स्वरूपाचा आहे। रस्त्यावरचे समाजातले लोक, महाराष्ट्रातले संपूर्ण अशा पद्धतीने विचार करतायत की एवढं राक्षसी बहुमत भाजपला किंवा महायुतीला जायचं असं चित्रच नव्हतं। आणि तरी सुद्धा जे मत मिळालेले आहेत ते त्यामुळेच अविश्वसनीय आहेत। आता मतदान आपण जेव्हा करतो तेव्हा मत दिल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाली असं नाही आहे। कायद्याच्या भाषेत सांगायचं किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग म्हणून आपल्याला स्पष्ट आणि साध्या शब्दात समजून घ्यायचं असेल तर मत मी दिलं तर ते मत मी ज्यांना दिलं तिथपर्यंत ते पोचलं का, ते जर मी दिल्यावर त्या व्यक्तीपर्यंत पोचलं तेव्हा मतदान प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता सध्या हे शंकास्पद सगळं वाटत आहे की लोक मतदान कोणाला करतायत आणि कोणाला ते मतदान मिळत आहे याबद्दलच्या साशंकता लोकांनी व्यक्त केलेल्या आहे। जर फ्री अँड फेअर इलेक्शन ज्याला आपण म्हणतो की मोकळ्या वातावरणात आणि प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या नसतील तर त्या निवडणुकांना आव्हान देण्यात आलं पाहिजे। कॅमेरा पर्सन तुषार नानावरेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।